श्री स्वामी समर्थ। आज आपण काळ्या वाटाण्याची उसळ बनवूया। रात्रभर भिजत ठेवले होते मी। आता ह्याला मी उकळायला लावते, स्वच्छ धुते आणि उकळून घेते। हा बटाटा सुद्धा त्याच्यात टाकलेला आहे। चला आता उकळून घेऊया आपण। गॅसवर ठेवला एक पॅन गरम झालाय, त्याच्यामध्ये टाकूया आपण तेल गरम झाले। आता टाकूया राई तडतडली की टाकूया जिरं, हे टाकूया त्याच्यामध्ये आणि कांदा टाकूया, हळद, थोडंसं मीठ टाकूया, जरा परतून घेऊया थोडं। आलं लसूणची पेस्ट थोडी हलवून घेऊया। आता टाकूया मसाले। आपण लाल तिखट 2 चमचे टाकते मी, धने पावडर टाकूया, थोडं जिरे पावडर, गरम मसाला परतून घेऊया थोडं त्यांना मस्त। 1 चमचा टाकूया वाटण, याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, त्याची लिंक दिलेली आहे। मी थोडेसे वाटाणे बारीक केलेत, काळे वाटाणे मिक्सरला लावलेत, ते थोडेसे टाकूया आपण। चांगले परतून घेऊया आपण तेल सुटेपर्यंत। टाकूया ते उकडलेले बटाटे आणि हे काळे वाटाणे। हे उकडलेले आहेत, त्याच्यामुळे जास्त वेळ जाणार नाही, कढईला लगेच कढई ह्याच्यावर ठेवूया झाकण। माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। आता ठेवूया याच्यावर झाकण, थोडी उकळी येऊ दे। बघा मस्त आपली काळ्या वाटाण्याची उसळ तयार झाली आहे, मस्त एकदम। मी कोथिंबीर टाकली आहे त्याच्यामध्ये।